कोकणातला मुसळधार पाऊस संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आलेले आहेत आणि पाऊस जो पडतोय कालपासून आज त्याने अजूनच जोर पकडलेला आहे. आता आम्ही आहोत लांजामध्ये रामाश्रय आणि हे बघताय तुम्ही पावसाचं पाणी, पावसाचं वाहणारं स्वच्छ माती मिश्रित पाणी. बिंदास्त या पाण्यातनं चालू शकतो आपण. शहरामध्ये गटार कुठलं आणि पावसाचं पाणी कुठलं हेच कळत नाही. ही आहे कोकणातल्या पावसाची मजा. हिरवळ बघताय तुम्ही पावसामुळे झालेली. आमचा जायचा यायचा रहदारीचा रस्ता आहे आणि पाऊस बघताय तुम्ही किती आहे. जोर कमी जास्त होतोय थोड्या वेळाने. आमचा मेन एंट्री गेट आहे, तिकडनं आम्ही आत येतो. सध्या आम्ही याचा वापर बंद केला आहे कारण सरळ चढ आहे आणि पावसामुळे घसरायची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आम्ही मागचा गेट वापरतो आहे. पाणी आज व्हायला लागलेलं आहे गटारामधनं. कोकणामध्ये राहणारी लोक हा पाऊस आयुष्यभर बघत आलेली आहेत, पण आमच्यासाठी हा अनुभव यावर्षी नवीनच आहे. गेल्या वर्षी 1-2 दिवस हा पाऊस आम्ही बघितला होता, झलक आम्ही बघितली होती या पावसाची. पण आता प्रत्यक्षामध्ये याच्यासोबत आम्हाला पुढचे 4 महिने घालवायचे आहेत. मजा असणार आहे. पाऊस पडत नाही म्हणून जे पूर्ण आणि मे आणि जून महिना पावसाची विनवणी करण्यात घालवलेला आहे. कोकणात पण पाऊस नव्हताच तसा. ही प्रतीक्षा संपून आता पावसाची दणक्यास सुरुवात झालेली आहे. गेले 4 दिवस नॉनस्टॉप पाऊस पडतो आहे लांजामध्ये. तरी ही आमच्या इथली विहीर आहे. 22 जूनला पाऊस चालू झाला इकडे आणि 23 जूनला संध्याकाळी विहीर आमची पूर्णपणे भरलेली होती. एवढी ओव्हरफ्लो नव्हती झालेली, पण हिची डेप्थ आहे 34 फूट. जूनच्या स्टार्टिंगला विहीर पूर्णपणे खाली होती आणि 22 जूनला पाऊस आलेला 2 दिवसामध्ये विहिरीने लेवल केली पूर्ण. आणि या आज आणि काल जो पाऊस पडतो आहे या आठवड्यामध्ये रविवारपासून, त्याच्यामुळे विहिरीने आता आपली पातळी ओलांडून वाहायला सुरुवात केलेली आहे. पाणी तुम्हाला कदाचित वाहताना दिसेल. बघा पाणी आज विहिरीचं पाणी आज भरून व्हायला लागलेलं आहे, ओसंडून व्हायला लागलं आहे. 34 फूट खोली आहे विहिरीची, 34 फूट पाणी आहे खाली आणि ओव्हरफ्लो होऊन वाहते विहीर. आमचा पाण्याचा प्रश्न तरी पुढच्या काही महिन्याचा मिटलेला आहे. या वर्षीचा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पाऊस किती टिकतो आहे त्याच्यावर आहे सगळं. ते म्हणतात कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातला पाऊस म्हणजे स्वर्ग सुख. त्याचा अनुभव प्रत्यक्षात घ्यायला मिळतो आहे. पाऊस चालू झाल्यापासून कडाक्याचा गारठा आहे. घरामध्ये अजिबात पंखा लावायला लागत नाही आहे, गरजच बसत नाही आहे आणि रात्री डोक्यावर चादर घेऊन झोपायला लागतं आहे. संध्याकाळपासून खिडक्या बंद ठेवाव्या लागतात, एवढा गारठा आहे. आजूबाजूला हिरवी गच्च झाडी आहे आणि त्याच्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल कमी असल्यामुळे पावसाने जमिनीशी घट्ट नातं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कमालीचा गारठा आहे हवेमध्ये इथल्या. सरळ वाटते. काल तर हुडुडी भरली होती, आम्ही सगळे 10 वाजता झोपलो संध्याकाळी.
रात्री. हे आमचं पुढचं अंगण आहे. एक पिंप ठेवलं आहे असंच, लाईट वगैरे गेले आणि टाकी जर नाही भरता आली वरची तर एक आपल्याला बॅकअप असावं म्हणून एक पिंप बाहेर ठेवून दिलं आहे. आणि पागोळी आत्ताच लावली यावर्षी आम्ही, नवीन जुगाडच केलं आहे. एक PVCचा पाईप आणून तो कट करून पत्र्यामध्ये अडकवलेला आहे. त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे कोकणातल्या लोकांना. चला फेरफटका झाला आहे, आता घरात जाऊया. थंडीने गाठा झाले. हे आमचं ओपन गार्डन आहे आणि हे सुर्वे काकांचं बंदिस्त अंगण आहे.